आता पेट्रोल डिझेलची टंचाई पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण अमेरिकेने आता पुन्हा एकदा इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिलाय. तर झालं असं की होर्मुझच्या सामुद्रधुनीमधनं इराणनं फ्रान्स आणि ब्रिटनच्या मालवाहू जहाजांवर गोळीबार केला. इराणने युद्धविराम कराराचं उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप आता अमेरिकेनं केलाय. इराणचं हे कृत्य अमेरिकेला अजिबात सहन झालं नाही. फक्त निषेधच नाही, तर ट्रम्प यांनी इराणमधील वीज प्रकल्प आणि महत्त्वाचे पूल उद्ध्वस्त करण्याची थेट धमकी दिली आहे. इराणने जागतिक व्यापार मार्गावर केलेल्या या हल्ल्यामुळे आता आखाती देशांमध्ये तणाव कमालीचा वाढलाय. अमेरिकेचा हा आक्रमक पवित्रा इराणला बॅकफूटवर नेणार की युद्धाची ठिणगी पडणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. पण जर महायुद्ध पुन्हा पेटलं तर याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? अमेरिकेचा हा पवित्रा योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आम्हाला फॉलो करा.